मराठी साहित्यात आणि भक्ती रसात तुमच्यासारख्या अनेक थोर साधू संत होऊन गेल्या, पण आपण ओळखू शकलो नाही. महिला काय आहे, मुलगी काय आहे, हे आपल्याला कधी जमलंच नाही. आपण फक्त आली जन्माला, झाली मोठी, केली लग्न, दिल्या घरी सुखी राहा, दिली तिथं मेली, हे समजून सोडून दिला आणि तिच्यावर अत्याचार झाले. राधे राधे. भक्ती रसात अनेक थोर स्त्री संतांनी मोलाचं योगदान दिलं महाराज. तो एक काळ होता ना, तो बरा होता. साडी चोडी पोलक घातलं की शेतात जायची, 9व्या वर्षी लग्न व्हायचं, सुखी समाधानाने ती संसार करायची आणि वंश विस्तार करून वंशासाठी वंश वाढवत भक्ती रसामध्ये ती जगत असायची. आता महाराज आमची मुलगी शिकते अजून, आज ती 18 वर्षाची आहे. आम्ही 22-23 पर्यंत तिला शिकवू. आम्ही 22-23 पर्यंत तिला, चांगली गोष्ट आहे शिकवा, पण तुमची पिंकी वरच्या घरात जाऊन, तुमची पिंकी वरच्या घरात जाऊन काय शिकते, कधी हा विचार केला का? नाही महाराज, आमची पिंकी खूप स्टँडर्ड एज्युकेशन सोसायटीमध्ये CNN अशा मोठ्या माध्यमिक विद्यालयात शिकते. CNC मध्ये CBSE पॅटर्न वेगळा आणि CNC पॅटर्न वेगळा. खूप स्टँडर्ड शाळेमध्ये महाराज. पण त्याच स्टँडर्ड शाळेमध्ये या ख्रिश्चन आणि इतर परप्रांतीयांचे पाढे जेव्हा पाठ होऊ लागतात ना, तेव्हा आपली संस्कृती संपू लागते. कारण घरात एक फादर आहे आणि घरात एक मदर आहे, पण जेव्हा शाळेत एक फादर आणि शाळेत एक मदर येते, तेव्हा ते दुसरं नॉलेज द्यायला सुरुवात होते. या फादर मदर आणि आडव्या पडलेल्या चादर यांच्यापासून जोपर्यंत तुम्ही मुक्त होत नाही, तोपर्यंत हिंदू सनातन वैदिक धर्म वाढू शकत नाही आणि तुमच्या मुलांना चांगले संस्कार लागू शकत नाही, जोपर्यंत तुम्ही तुमच्या पिंकीचा मोबाईल चेक करत नाही. नाहीतर तुम्ही खाली घरकाम करताय, तुमची पिंकी मागच्या जिनानं केळीतल्या बागेतनं टांगा टोली गोली फरार, मायबाप शोधत फिरताय मग गोलीला. हे बा, मी प्रपंचात नाहीये जास्त, मी जास्त होता होईल तेवढं संन्यासी महात्म्यांमध्ये राहतो, पण जेव्हा प्रपंचिक विषय येतात ना, तेव्हा या घटना घडतात. सामाजिक असेल काही हरकत नाही, सुखी समाधानाने योग्य असेल तर लग्न लावून द्या. सुखी समाधानाने जर योग्य असेल तर लग्न लावून द्या, पण नसेल तर बर्बाद केल्याशिवाय त्याला सोडू नका. आणि मी ह्याच मताचा माणूस आहे. एकदा धरलं ना तर 1 किलो काढल्याशिवाय सोडायचंच नाही, अशातली वृत्ती आहे माझी. आणि हेच मी तुम्हाला पण सांगेल, जर तुमची मुलगी कुणाच्या प्रेमात पडली असेल, समाजात असेल, चांगली शैक्षणिक त्याची बुद्धी असेल, शेती वाडी प्रपंच संस्कार त्याचे चांगले असतील, चित्र कितीही सुंदर असलं काही फरक पडत नाही. चरित्र किती सुंदर आहे ही गोष्ट सर्वात महत्वाची आहे. तो 10 ठिकाणी बाहेर शेण खातोय आणि तुमच्या घरातली मूर्ख त्याच्या नांदी लागलेली आहे, हिला पण दुवा आणि त्याला पण दुवा. माझा अधिकार नाहीये हा बोलण्याचा, पण हे समजवणं ही कथा आपल्याला शिकवते. कारण अनादी अनंत काळापासून स्त्रियांवर होतात आलेल्या अत्याचारांमुळे आणि ह्या आताच्या मोबाईलमुळे या घटना जास्त घडायला लागल्यात. स्त्री संतांनी मोलाचं योगदान दिलं. त्यापैकी काही प्रमुख विशेष स्त्री आहेत महाराज, माहितीये का? आपल्या आयुष्याची मुक्तता मिळालेली आपल्याला, म्हणून मुक्ताबाई. सार तत्व लिहिलं जीवनाचं, संसाराचा प्रपंच मांडला. अरे खोप्या मंदी खोपा सुगरणीचा चांगला, देख पिलासाठी तिनं जीव झाडाले टांगला. बहिणाबाई. संसारातून प्रपंच कसा थाटावा बहिणाबाईंनी लिहिलं. कानोपात्रा. देवा जागा दे चरणामध्ये, नाही तर जीव तुझ्या पायाशी ओवाळून टाकेल. सोयराबाई. महादंबा, निर्मळा, गोनाई, रजाई, या पण तर महिलाच होत्या ना.
मग यांनी का अत्याचार सहन केले नाहीत का? पण या संत झाल्या, मीराबाईंसारख्या संत झाल्या. पण आज परिस्थिती काय महाराज? समाजाला भक्तीचा मार्ग या स्त्रियांनी दाखवला आणि त्यांच्या अभंगातून आणि त्यांच्या शिकवणीतून समाजाला नवी दिशा प्राप्त झाली. थोडक्यात जर म्हटलं तर मुक्ताबाई ज्ञानेश्वर महाराजांची धाकटी बहीण, तदनंतर बहिणाबाई संत तुकाराम महाराजांच्या शिष्या, कान्होपात्रा पांडुरंगाची विठ्ठल भक्त, सोराबाई संत चोखामेळा महाराजांची पत्नी, महादंबा एक प्रसिद्ध स्त्री संता, निर्मळा, गोनाई, रजाई इतर महत्वाच्या संता. आणि या संतांमध्ये पांडुरंगाला काम करायला लावलं ती आमची जनाबाई. ओळखता आलं का? नाही. जात्यावरचे अभंग म्हटले, आजही म्हणतात, खेड्यागावांमध्ये प्रथा आहे. असाच एक प्रसंग आहे महाराज जनाबाईंचा. आई जनाबाई पांडुरंगावरती एवढं प्रेम करत होत्या की त्या पांडुरंगाच्या प्रेमप्रीतीमुळे तो पांडुरंग त्यांच्या घरी राहिला. काय काय नाही केलं पांडुरंगाने जनाबाईंसाठी, काय काय नाही केला हा विचार केला का? लग्न होऊन जनाबाई सासरामध्ये आल्या आणि सासरामध्ये आल्यानंतर पंढरपूरची पायीवारी काही दिवसानंतर, काही महिन्यानंतर दारासमोरून गेली. पांडुरंगाचं वेळ होतं, पांडुरंगाच्या पायवारीत गेल्या, घरी परत आल्याच नाही. तो पांडुरंग ह्या त्यांना भेटायला गेल्या आणि तो पांडुरंग जनाईंचं रूप धारण करून त्या गावात राहिला. नवऱ्याच्या सर्व सोयी सुख सुविधा त्या पांडुरंग परमात्म्याने आपल्या शरीरावरती सोसल्या. गर्भवास जो सहन करत नाही तो चतुरादी शिरोमणी, त्याने जनाबाईचा गर्भ आपल्या पोटात उदरामध्ये साठवला. तो काय होऊ शकतो हे सांगता नाही येत महाराज. जनाबाई एक स्त्री आहे, पण तिच्या मुक्या एका निर्जीव वस्तूमधून सुद्धा त्या पांडुरंगाचं नाव येतो, नाद येतो. महाराज असाच एकदा प्रसंग आला आणि जनाबाई भांडण करत होत्या. कुणाशी करत होत्या? शेजारणीशी. का? कारण की जनाबाईंच्या गौऱ्या तिनं चोरल्या आणि ते भांडण जनाबाईच्या दर्शनासाठी कबीरदासजी आलेले आणि कबीरदासजी सहज जाता जाता विचारतात, भाई क्या चल रहा है यहाँ पे? मुझे जनाबाई का घर कहाँ पे, संत जनाबाई का घर कहाँ पे, ये बताओ. सहज एक माणूस म्हणतो, जा तिथे आणि त्या भांडणामध्ये जी भगवंताचं नाव घेऊन शिव्या देते तिला भेट, ती तुला जनाबाईचा पत्ता देईल. आणि महाराज त्या तिथे भांडणात गेल्यानंतर ते भांडण पाहतात. ही म्हणते ह्या गौऱ्या माझ्या, ती म्हणते त्या गौऱ्या, शेणाच्या गौऱ्या ज्यांची जळून राख होते, त्या शेणाच्या गौऱ्या जाळून राख होते त्या गौऱ्यांसाठी जनाबाई भांडण करते. आणि इथे कबीरदासजी आल्यानंतर म्हणतायत, क्या हुआ, क्या बात है, इनके लिए क्यों झगड़ा कर रहे हो? माहित नसतं की ही जनाबाई आहे. सहज विचारतात, किस लिए? सहज ती बाई म्हणते, हिनं माझ्या गौऱ्या चोरल्या, ती म्हणते तिनं माझ्या गौऱ्या चोरल्या. ते म्हणतात, काय प्रूफ आहे तुमच्या जवळ, काय सत्यता आहे की या गौऱ्या तुझ्या आहेत, हिने चोरलेल्या आहेत? जनाबाई म्हणतात, प्रत्येक गौरी उचल आणि ज्या गौरीतून माझ्या पांडुरंग परमात्म्याचं नाव ऐकू येईल ती गौरी माझी आहे. महाराज एक गौरी उचलतात, आवाज येत नाही, ती त्या बाईच्या हातात देतात. दुसरी उचलतात, आवाज येत नाही, ती तिला देतात. तिसरी उचलतात, आवाज येत नाही, आणि चौथ्या गौरीला जेव्हा उचलतात कानाला लावतात आणि तो नाद ब्रह्म संपूर्ण आकाश गंगेतून जसा गोंगावतो तसा त्या गौरीतून आवाज येऊ लागला विठ्ठलाच्या नादाचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठला. टाळ्यांच्या गजरात भजन करायचं. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा